महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबागमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी निधी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराज स्मारकाजवळील काशी विश्वेश्वर मंदिराबाहेर दक्षिण रायगड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ मधुकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गांधी टोपी परिधान करून रघुपती राघव राजाराम भजनाचे सामूहिक गायन करत शांततापूर्ण आंदोलन केले. यावेळी कथित गैरव्यवहाराची न्यायालयीन देखरेखीखाली निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याची, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि लाखो राम भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आयोजित या सत्याग्रहात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा व महाड तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान देणगी व्यवस्थापनात पारदर्शकता सुनिश्चित करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्यासह तालुका अध्यक्ष सुनील थळे, योगेश मगर, भास्कर चव्हाण, जगदीश कवळे, चिंतामणी मकू, संजय सावंत, सरोज डाकी, काका ठाकूर, प्रभाकर राणे, आकाश राणे, सुचित थळे आदी सहभागी झाले होते. नमस्कार. हे रघुपती राघव राजाराम म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाने सत्याग्रह आयोजित केलेला आहे. हा सत्याग्रह अशासाठी आयोजित केलेला आहे, आपल्याला माहिती असेल थोड्या दिवसांपासून या आपल्या जसं अयोध्येत राम मंदिर झालं, सर्वांनाच आनंद होता की रामलल्ला मंदिरामध्ये बसले. परंतु रामाच्या नावावरती जे या भाजप शासनामधले जे कोणी पदाधिकारी असतील त्यांनी जवळजवळ 1400 कोटी रुपयांची देणगी तिचा अपार केला आणि सामान्य नागरिकांनी अगदी गोरगरिबांनी जे रामलल्लाच्या नावावरती जे देणगी दिली ती देणगी देखील या सर्वांनी फस्त केली. अशा ह्या शासनाच्या विरोधात आणि ह्या जी मंडळी आहे यांच्या विरोधात आणि त्यांना ईश्वराने चांगली बुद्धी द्यावी म्हणून आम्ही रघुपती राघव राजाराम, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टीमच्या वतीने हे सर्व सत्याग्रह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.